हॅलो एव्हरीवन, कसे तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खुश आहात, चांगले आहात. आणि मी पण आज भयंकर खुश आहे. एक न्यूज तुमच्या सगळ्यांसोबत मला शेअर करायचं आहे. ते ॲक्च्युली मी हे व्हिडिओ 2 दिवस आधीच बनवलं असतं, बट मी काही कारणांमुळे कन्फ्यूज होते म्हणा, किंवा कॉन्फिडंट नव्हते त्या गोष्टीला घेऊन. सगळीकडे म्हणजे काही लोकांना माहीत असेल, जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे त्यांना माहीत असेल की ती न्यूज काय, आणि काही लोकांना माहीत नसेल. तर 2 दिवस झालं त्या न्यूजमुळे मला रात्रीचं नीट झोप नव्हतं, काही नाही. आज त्याच्यामुळे मीही आज खूप लेट उठलेली आहे. आज तर असा निवांत होते मी. आणि मला ती न्यूज काल कन्फर्म झालेली आहे. आणि ती न्यूज म्हणजे अशी आहे की मराठी चित्रपट, जे मी हलगर्ड चित्रपट केला होता त्याच्यासाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार मराठी चित्रपटातर्फे मला उत्कृष्ट रंगभूषाचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि ते येत्या आता 21 तारखेला वरळी मुंबईमध्ये ते प्रोग्राम होणार आहे. मला तिथनं आता कुरिअरतर्फे इन्व्हिटेशन कार्ड वगैरे भेटणार आहे. मी खूप कन्फ्यूज होते ह्याच्यासाठी, कारण की मला फक्त नॉमिनेशनमध्ये ठेवलेलं होतं का मला डिक्लेअर केलं होतं की पुरस्कार भेटलेला आहे. ह्यामध्ये मी खूप कन्फ्यूज होते, कारण की मला कळत नव्हतं की ते काय आहे नेमकं, म्हणजे कशासाठी केलेलं आहे. तर मी कन्फ्यूज होते. आणि मला कळत होतं म्हणजे सगळेजणं कॉंग्रॅच्युलेशनचे व्हिडिओ स्टेटसला लावत होते असं सगळं, आणि त्यांचे मेसेज येत होते, कमेंट्स येत होते. मी सगळ्यांना रिप्लाय देते, पण आतून मी स्वतः कुठे ना कुठे म्हणतात ना, असं खूप मनाला हे भीती होती माझ्या, की हे खरंच आहे का, आपल्याला भेटलं आहे का, म्हणजे म्हणतात ना एका टाईपचं मला ट्रस्ट होत नव्हतं की असं काही होतं आहे माझ्या आयुष्यामध्ये. आणि ते झालेलं आहे फायनली. आणि मला काल कन्फर्म झालं. मला फिल्म सिटीकडनं मला फोन आला की ॲड्रेस कन्फर्मेशनसाठी ॲड्रेस त्यांनी कन्फर्म केलं. आणि सांगितलं की आम्ही तुम्हाला तिकीट कुरिअरने पाठवतो. आता ते मे बी मंडेपर्यंत येईल, मंडे ट्यूजडेपर्यंत येऊन जाईल. सॅटर्डे संडे असल्यामुळे आला नाही पटकन. तर आणि मला पटकन बुधवारी निघायचं आहे. आय होप सोमवारी यावं, मंगळवारी येऊ नये, म्हणजे मी बुधवारी तिथं निवांत जाऊ शकते. पण खरंच खूप खुश आहे, आनंदी आहे. आणि वाटलं नव्हतं कधी आयुष्यात घडेल हे. पण स्वामींच्या कृपेने म्हणा, आईवडिलांच्या कृपेने म्हणा, की हे म्हणतात ना, हे टाईम माझ्या आयुष्यात आलेला आहे. हे पुरस्कार मला भेटणार आहे. आणि म्हणजे ट्रस्ट होत नाही आहे त्या गोष्टीवरती, पण आय होप सगळं चांगलं होईल. मला काहीच कुठल्या गोष्टीचा आयडिया नाही आहे. आता तिथं जाऊन मला कळणार आहे की काय आहे, काय नाही. आतापर्यंत मला जसं कळलं की हे पुरस्कार मला भेटतं आहे, तर मी पटकन गुगल केलं म्हणा, किंवा यूट्यूबवरती बघितलं. तर म्हणजे तिथं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आपले सांस्कृतिक मंत्रीसुद्धा तिथं उपस्थित राहणार आहेत, आणि बऱ्याचशा सेलिब्रिटी राहणार आहेत. तर मी खूप नर्वस पण फील करते आणि एक्सायटिंग पण फील करते की मी आता काय करावं, काहीच कुठल्याच गोष्टीचा आयडिया नाही आहे. आणि पण एका गोष्टीचं एक्साइटमेंट आहे की आतापर्यंत आपण जे बाहेर बघत होतो, म्हणजे टी व्हीवरती बघत होतो, ते आता आपल्याला फील करायला भेटणार आहे डोळ्यासमोर. म्हणजे मी सुद्धा तिथं असणार आहे. त्या गोष्टीचा एक्साइटमेंट लेवल हाय लेवलवरती आहे. म्हणजे मी त्या गोष्टीला एक्सप्लेनच करू शकत नाही की ती म्हणजे मी काय फील करते आहे. मी म्हणजे खूप वेगळं काहीतरी एक्सपिरियन्स करायला भेटणार आहे ह्यावेळेस, आणि खूप मोठं. आणि आय होप की इन फ्युचर आयुष्यामध्ये मला असे खूप सारे ऑपॉर्च्युनिटी येऊ दे. आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने झालं आहे, स्वामींच्या आशीर्वादाने झालेलं आहे, आईवडिलांच्या आशीर्वादाने झालेलं आहे. आज इथपर्यंत पोचली आहे मी. खूप स्पीचलेस आहे. म्हणजे काही गोष्टी माझ्या मनामध्ये, डोक्यामध्ये खूप आहेत, पण मी आता इथं बोलू शकत नाही आहे. माहीत नाही, ते शब्द फुटत नाही आहेत माझ्या तोंडातनं. बट बघू काय होतं आहे. म्हणजे फर्स्ट टाईम लाईफमध्ये असं एक्सपिरियन्स घेते आहे मी. फक्त न्यूज भेटलं आहे तर मी एवढी खुश झाली, एवढी एक्सायटेड झाली. म्हणजे माझ्या घरातसुद्धा माझी मम्मी जेव्हा न्यूज भेटलं तेव्हा पटकन काहीतरी म्हणजे तिचं असं होतं की अरे वा, गुड न्यूज भेटलेलं, आपण काहीतरी चांगलं करावं म्हणून खीरपुरी तिने केलं होतं त्या दिवशी. आणि मी खरंच खूप खुश झाले तिचं स्माईल आणि तिची खुशी बघून. आणि वाव, म्हणजे आपल्या आईवडिलांना
पण तुम्ही त्या लेवलची खुशी देऊ शकता हे तेव्हा खूप फील झालं आणि हॅपी आहे. बघू आता काय होतं कसं होतं आणि बघू आता 21 तारखेला मी निघणार आहे तर बघू तेव्हा भेटूया 21 तारखेला. बाय.